बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी हव्या असतात आणि त्याचमुळे आपण छोट्या छोट्या वस्तूंचं महत्त्व विसरून जातो. स्वतःला जाणा. हे पहा की छोट्या छोट्या वस्तू तुमच्या आयुष्यात तुम्ही कशा पद्धतीने आकर्षित केल्या आहेत. याविषयीही विचार करा की त्या वस्तू तुमच्या आयुष्यात आहेत आणि त्याचमुळे तुमच्या आत त्यावेळी कोणत्या भावना होत्या, त्या किती सहजतेने तुमच्या आयुष्यात आल्या यावर विचार करा. आणि तुमच्या हे लक्षात येईल की त्या छोट्या वस्तूविषयी तुम्ही फक्त एकदाच विचार केला होता आणि तरीही ती वस्तू तुमच्या समोर आली. इथं नेमकं काय झालं होतं हो, की ज्या वेळेला आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीच्या अगदी अपोजिट अजिबात विचार केला नव्हता किंवा तसा शब्दही उच्चारला नव्हता, की नाही हे मला मिळणारच नाही आणि हे मला हवं आहे पण ते मिळणार नाही, असं कधीही आपण उच्चारलं नव्हतं, तसा विचारही केला नव्हता आणि म्हणूनच परिणामी लॉ ऑफ अट्रॅक्शननी काम केलेलं होतं आणि काम ते करून आपल्याला हव्या असणाऱ्या त्या छोट्या छोट्या वस्तू आपल्या आयुष्यात आल्या होत्या, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य अगदी सहज, सोपं, सुंदर झालेलं असतं. पण आपलं लक्षही नसतं त्याच्याकडे, कारण आपल्याला हव्यास असतो मोठ्या मोठ्या गोष्टींचा. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. हा रविवारचा व्लॉग आहे आणि चक्क दुपारच्या जेवणामध्ये मी जो काही तो इंद्रायणी तांदूळ मागवला होता आणि तुम्ही साऱ्यांनी मला सजेशन्स दिले होते की त्याची खिचडी बनव. मॅक्झिमम कॉमेंट या खिचडीच्या होत्या, म्हणून पटकन आज ट्राय करून पाहिलं की खिचडी कशी बनते. आणि रात्रीच्या आळूच्या वड्यासुद्धा शिल्लक होत्या, ज्या मी शॅलो फ्राय केल्या होत्या. मला ना तळून करायच्या होत्या, म्हणून म्हटलं आज चला उरल्याच आहेत तर आपण थोड्याशा फ्राय करूया. आणि खरंच फ्राय केलेल्याच खूप टेस्टी लागत होत्या. त्याच्यासोबत थोडेसे मुगाचे पापडही तळून घेतले. हे प्युअर मुगाचे पापड आहेत, ज्याचं पीठ तयार मिळतं आणि आम्ही ते घरी पीठ आणून पापड बनवलेले होते. मस्त लागतात हे मुगाचे पापड. तर असा होता दुपारचा जेवणाचा बेत. त्याच्यासोबत मस्त प्रवीणचं लोणचं आणि एक छानसा मूवी, सन ऑफ सरदार 2 का 3 समथिंग काहीतरी आहे, तो पाहिला आम्ही. बाय द वे, तुम्ही सांगितलेली ट्रिक कामाला आली बरं का. ही खिचडी खरंच खूप टेस्टी लागत होती. आज सकाळी टेलरला फोन करून लाडीगोडी लावली आहे की ऐन वेळेला दसऱ्यासाठी मला ब्लाऊज देशील का. आज आहे रविवार आणि दसरा किती तारखेला, गुरुवारी आहे, तर 4-5 दिवसात देतो बोललाय मला. आणि हे बघा, हा माझा फेवरेट ब्लाऊज आहे, बऱ्याच वेळा मी दाखवलाय. ओ माय गॉड, हे असं धागा घालतात यामध्ये, हे ड्रायक्लीनवाले. हा, मग ते काय होतं, खराब झालं तर नाही खराब. हे बघा, असा पॅटर्न आहे समोरून. हे ना, हे इथे इलास्टिक आहे, दिसते, खूप मस्त आहे. आणि याचे जे हे स्लीव्ज आहेत ना, या स्लीव्जसाठी मी म्हणजे अशाच मला बनवायचे ते याच्या, म्हणून मी हे घेऊन चालली आहे. पाठचा पॅटर्न मी वेगळा करेन. याला बॅक अशी आहे नॉर्मल. तर हे नॉर्मल म्हणजे जुन्या स्टाईलचे ते फुगे करायचे ना, तसे नाही आहेत, हे वेगळे पडतात. खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज. तर चला, हे बघा, ही माहेश्वरी, आणि ही मला चांगल्या योग्य रेटमध्ये दिली आहे बरं का योगेशवाल्यांनी. कारण मी काल जेव्हा देवीसाठी साडी आणायला गेले होते आणि तीही मी माहेश्वरीच घेतली आहे, तर ती पण छान आहे आणि तिथे पण असा सेमच रेट आहे. उलट योगेशपेक्षा आय थिंक 100-200 फक्त फरक वाटला मला, म्हणजे थोडंसं. पण त्या साड्या पण थोड्याशा वेगळ्या होत्या, त्यामध्ये जरीचं वर्क जास्त होतं. तर ओरिजिनल आहे ही. मी अजून एका हिला पण, लेडीला पण विचारलं जिचा साड्यांचा बिझनेस आहे. हे बघा, तर मला असं वाटतं या रेड साडीवरती असा सेम टू सेम जो त्यांनी रनिंग ब्लाऊज दिलाय ना, तर तोच छान दिसणार आहे. याला मी वेगळा ब्लाऊज घालणार नाहीये, ग्रीन वगैरे. कधीतरी पुन्हा आपण लुक चेंज करण्यासाठी घालू शकतो, पण पहिल्यांदाच घालताना मला हा घालायचा आहे. तर चला, मी दाखवते की कुठल्या टेलरकडे मी जाते, कारण बऱ्याच जणी आपल्या कुटुंबामध्ये नवीन आहेत, तर त्यांनाही माहिती होईल. चलो, वेडेवाकडे झालेत का? दाट झालेत. स्वतःला थोडं तेल लावते, आम्हाला तेल लावत कॅस्टर. दाट झालेत, मग काय चमकायला लागले ते कलर न चमकतात. अहो म्हणतात दाट झालेत केस. नाही झालेत, फरक पडलाय थोडेफार, बऱ्यापैकी फरक पडलाय. केस कट करायला आले पुन्हा एकदा, लांब म्हणजे वाढलेत पण बऱ्यापैकी. हल्ली अशी मी अधूनमधून मला जेव्हा आठवण होईल तेव्हा मी
कार ड्राईव्ह करायला घेते बरं का. खरं तर मी रेग्युलर घ्यायला हवी आणि पटकन परमनंट लायसन काढायला हवं, पण का मी टाळाटाळ करते आहे माझं मलाच समजत नाही आहे. आणि येते बरं का, मला खरंच चांगली कार चालवता येते आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहितीही आहे. होतो प्रॉब्लेम फक्त माझा पार्किंगचा. बरं, आज मला इथे आपल्यापैकीच एक मैत्रीण भेटली आहे, नूतन. भारी वाटलं. ॲक्च्युली काय होतं, मी ओळखू शकत नाही, पण तिने मला ओळखलं. ती आतमध्ये होती आणि मी बाहेर वेटिंगला उभी होते, तर ती आतून मला पाहून बाहेर आली आणि तिला इतकी खुशी झाली, तितकीच खुशी इवन त्याच्यापेक्षा जास्ती खुशी मला झाली, कारण मला खूप दिवसांनी असं कोणीतरी भेटलं होतं. मजा येते बरं का आपण जेव्हा असं अचानक भेटतो तेव्हा. आय होप तुम्ही साऱ्याजणी मला अशाच भेटाल. मला माहिती नाही की आपण कधी गेट टुगेदर किंवा काय बोलतात त्याला मीटअप वगैरे ठेवू की नाही, कारण मला असं वाटतं की मी थोडी ना सेलिब्रिटी आहे, मी तर तुमच्यातलीच एक आहे. मग कशाला उगाचच असं मीटअप ठेवा, स्वतःची व्हॅल्यू एकदम हाय करा. मला असं वाटतं आपण असंच भेटत राहू. आणि त्यानंतर लगेचच आम्ही जाता जाताच तुळजाभवानीचं दर्शन करायला आलो आहे. आणि तुम्हाला कारण कळालं याचं काय, की रात्री आहे इंडिया पाकिस्तान. मग आहोनी मला सांगून ठेवलं आहे की आत्ताच जायचं आपण तुळजाभवानीच्या दर्शनाला. एकदा मॅच चालू झाली ना, म्हणजे 8 नंतर मला काहीही सांगायचं नाही, ना काही काम सांगायचं, ना कुठे चल म्हणायचं. म्हणूनच आत्ताच आम्ही दर्शन करून घरी आलो आहे. दिवसातील कुठलं तरी एक जेवण म्हणजे सकाळचं किंवा रात्रीचं फुल असायलाच हवं, हो की नाही. आता सकाळी जर का मी खिचडी भात करून शॉर्टकट मारला आहे, तर रात्री पुन्हा मी शॉर्टकट नाही मारू शकत. म्हणून मग भाकरी, मेथीची भाजी, वांग्याचं भरीत आणि स्वीटकॉर्नचे भजी एवढे सारे मेनू आहेत. आणि तसंही आज जागरण होणारच होतं. मॅच असताना, इंडिया पाकिस्तान असताना मी तर नाही झोपू शकत. मी इतर कोणत्याही मॅच नाही बघत, अजिबात लक्ष देत नाही त्या मॅचकडे. पण इंडिया पाकिस्तान मात्र मी आवडीनं पाहते. म्हणूनच हा सारा मी स्वयंपाकाचा घाट घातला आहे. नाही तर आत्तासुद्धा मी शॉर्टकट मारू शकले असते, पण नाही. अशा मस्त टम्म फुगलेल्या भाकरी, जी माझी स्पेशालिटी आहे आणि तुम्हा सर्वांना आवडतं सुद्धा हे पाहायला, म्हणून मी आवर्जून याच्या क्लिप घेतल्या. आणि एक वांगं शिल्लक होतं जे मी मार्केटमधून आणलेलं होतं, तर त्याचं भरीतही करणार आहे आणि सोबतच मेथीच्या भाजीला फोडणीसुद्धा घालणार आहे. बरं, या साऱ्या मी ज्या काही भाज्या घेऊन आल्या होत्या ना, त्या जवळपास 15 दिवस व्यवस्थित फ्रेश टिकत आहेत बरं का. आणि त्याच आता मी संपवती, आल्या आहेत संपत. तरीसुद्धा मला असं वाटतं फळांना आणि भाजीला जेव्हा आपण असं मोठ्या मंडईमधून घेऊन येतो ना, तेव्हा खूप सारा पुरवठा येतो. फक्त एवढा आहे की अगदी काळजीपूर्वक त्या व्यवस्थित धुवून, पुसून, सुकवून स्टोअर करायला हव्या, तरच त्या टिकतील. नाही तर त्या खराब झाल्या, मग आपण जे काही हे कष्ट घेतलेलं असतं ना मार्केटला जाण्याचं, ते सारं व्यर्थ होऊ शकतं. कारण जर का जेवढे पैसे वाचवले तेवढे जर का भाज्या खराब झाल्या तर काय पॉईंट आहे ना. तुम्ही जर का या अगोदरचे व्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला माहिती आहे की मी 2 प्रकारचे मिरचीचे ठेचे बनवले होते. तर त्यातला हा ज्यामध्ये मी शेंगदाणे घातले होते, तो मात्र मी फ्रीजमध्ये ठेवलेला नाही, वरतीच ठेवला होता, कारण तो पटकन संपवायचा. पण तो काही खाऊन संपत नव्हता, म्हणून मग मी अशा पद्धतीनं आज त्याला संपवते आहे. मेथीच्या भाजीमध्ये, वांग्याच्या भरतामध्ये त्याला वापरून संपवून टाकणार आहे. कारण 4 दिवसापेक्षा जास्तीचा मिरचीचा ठेचा जो वरती ठेवलेला असतो तो नाही चांगला लागत, म्हणजे चवीमध्ये त्याचा फरक पडतो. आणि जो काही आपण फक्त लसणाचा, कोथिंबीरचा जो बनवला आहे आमच्या गावच्या स्टाईलचा, तो मी फ्रीजमध्ये ठेवला आहे. आणि तो जेव्हा आपण बेसन बनवतो म्हणजेच पिठलं, त्यामध्ये वापरायचा. मस्त पिठलं होतं. चला, आता तुम्हाला माझ्या स्वीटकॉर्नच्या भज्यांची रेसिपी दाखवते की मी कशा पद्धतीने करते. खरं तर हे नेहमीच हे असं चाकूनं मी नाही काढून घेत बरं का. मी हाताने सोलून प्रॉपर त्या बिया काढते. पण आज खूप गडबड होती, भूक लागली होती जाम आणि खरंच खूप लेट झालं होतं. इतका लेट आम्ही कधीच जेवत नाही. 7:30-8च्या दरम्यान आमचं रात्रीचं जेवण असतं आणि आज चक्क 9:30 होणार आहेत जेवायला. म्हणूनच हा शॉर्टकट मारला आहे. चाकूनी कंस सोलून घेतलेत कारण ती गरम होती आणि हाताने सोलायला खूप वेळ गेला असता म्हणून. तर कांदा ना थोडासा मोठा आणि चौकोनी चौकोनी कट करून घेते मी. मिरची मस्त कुटणीमध्ये मी ठेचून घेतली, बारीक चिरली होती ती, छान अशी स्मॅश करून घेतली. आणि मग ओवा, थोडासा खायचा सोडा, मीठ आणि स्वीटकॉर्न
हे टाकून अशा पद्धतीनं आणि खूप सारी कोथिंबीर बरं का, अशा पद्धतीनं पीठ तयार करून घेते हे बॅटर आणि याची भजी बनवायची. काय लागतात माहिती आहे, खूप टेस्टी लागतात. मी ना सुरुवातीला एकदा ना कणीस कच्चंच घालून बघितलं होतं, पण तसे भजी नाही चांगले होत. कणसं शिजवून घ्यायला लागतात आणि मग त्यानंतर हे असे त्याची भजी बनवायची. आहाहा, काय लागतात माहिती आहे हे स्वीटकॉर्नची भजी. मी बाजूला कल्पनाच्या घरीही दिले होते, त्यांनाही सगळ्यांना खूप आवडले. तुम्हाला एक सांगायचं होतं, जर का तुम्हाला ही अशी लोखंडाची कढाई घ्यायची असेल ना, कास्ट आयर्नची, जी प्री सीझन असते, लिहिलेलं असतं प्रॉपर, आणि मी हवं तर ही कढाई टॅगही करते. तर प्री सीझन असूनसुद्धा जेव्हा तिला आपण घासतो आणि ठेवून देतो त्यानंतर तिला गंज चढतो. तर तो तसाच गंज चढू नये आणि प्रॉपर ती वापरायला अशी रेडी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तसं तुम्हाला करायचं असेल तर सुरुवातीला काही दिवस असं ना तळण तळा त्या कढाईमध्ये आणि पूर्ण ना असं ते तेल काढायचं नाही बाजूला, घास घासायचं नाही. फक्त त्याचा जो काही जेवण बनवलेल्याचा स्मेल असतो, ऑर्डर असतो, तो फक्त गेला पाहिजे, निघाला पाहिजे. इतकंच त्याला विम लिक्विड किंवा विम साबण लावून तुम्ही वरून घासून घ्यायचं. खूप असं घासायचं नाही, नाहीतर मग कढाई तशी राहत नाही प्रॉपर. किंवा मग त्यानंतर पुसून कढाई तिला थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि तेल लावल्यानंतर मग आपल्याला भीती असते की जर का झुरळं असतील घरामध्ये, पाली असतील तर पुन्हा जातील का, तर मग त्याला पुन्हा तुम्हाला कव्हर करावं लागेल. अशा पद्धतीनं सुरुवातीला काही दिवस कढाईची काळजी घेतली ना तर ती अशी कढाई छान वापरण्यासाठी रेडी होते. आर्याच्या रूपात आज माझ्या घरी खरंच देवीचं आगमन झालंय. गोड दिसतीये ना अगदी. तर तिचा डान्स परफॉर्मन्स होता आणि तुळजाभवानीच्या समोर शूट करायचं होतं, म्हणून ती निघाली आहे. माझ्याकडे आयलायनरसाठी आली होती नेहमीप्रमाणे आणि मलाही जायचं होतं, पण मॅच सुरू होती आणि स्वयंपाकालाही लेट झालं होतं म्हणून मी गेले नाही. तर असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लव्ह यू ऑल. टेक केअर.